हॅलो हाय नमस्कार सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर पौर्णिमा सुद्धा आहे, चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आहे। तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज पौर्णिमेच्या दिवशी माझ्या पाठाचं उद्यापन पण आहे। माझे आज 11 पाठ पूर्ण होत आहेत आणि मी आज उद्यापन करणार आहे माझ्या शतचंडी पाठाचे, दुर्गा शतचंडी पाठाचे उद्यापन करते मी आज। तर सकाळची वेळ आहे, आंघोळ वगैरे आवरून देवपूजा पण झालेली आणि 2 पोरं तर आहेतच मध्ये मध्ये करायला, परेशान करायला। तर आरूला पाठवले मी भांडी घासायला, म्हणलं तू भांडी घासून घे बेटा, म्हणजे आता तिला काम पण थोडं थोडं शिकवावं लागणार ना। तर मम्मीच्या गावाकडनं फोन येत असतो सारखा, तिला पण शिकव, तिला यायला पाहिजे, म्हणजे मुली सगळीकडे ऍडजस्ट झाल्या पाहिजेत असं म्हणून। मग सुट्ट्या पण आहेत तर तिला म्हटलं घास भांडी, आता जशी घासेल तशी घासेल, डबल का घासायची वेळ येईना, पण तिला लावले आता भांडी घासायला। तर ती बसली बाहेर जाऊन भांडी घासत पाठीमागं। नाश्ता वगैरे झालाय, तर आता सकाळीचा स्वयंपाक पण मी सकाळीच करून ठेवला, कोबीची भाजी आणि चपाती। दीदीला टिफिन घेऊन जायचा होता म्हणून बनवून ठेवला, मग दुपारी टेन्शन नको। आणि गरमी भयंकर, खूप उष्णता आहे, त्याच्यामुळे दुपारी किचन मध्ये काय करू। आणि उद्यापनासाठी मला करायच्यात पुरणपोळ्या, तर दुपारूनच मी पुरण टाकणार आहे। आणि आजचा जो पाठ आहे तो मला सकाळीच लवकर वाचून घ्यावा लागणार आहे, नाही म्हणलं तरी 10:15 वाजलेले टाका। आणि आता पटकन मला सुरुवात करावी लागणार आहे पाठ वाचायला, म्हणजे दुपारपर्यंत आजचा पाठ पूर्ण होईल, दुपारनंतर पुरणपोळीचा स्वयंपाक करते, मग त्याच्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा। का ग करमत नाही का तुला? नीट घास। अगं पालती ठेवायची असते भांडी, परत कधी करते ती, ठेवतानाच नीट पालती करून ठेवायची। पालती करून ठेवून दीदीची हेल्प कर, भांडी पालती करून ठेवला। कोलगेट कुणी टाकले तिकडं? तिथं टाकायचं असतं का? उद्या सकाळी सापडणार का? असू दे। घासती घासती, चला भांडण करू नका, मी आता वाचायला जाणार। तर आता इथं दूध ठेवले मी गरम करायला, कालचं दूध आहे, दूध दुपारी येते 1 वाजता, म्हणून मग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालवावं लागतं। तर हे दूध आता इथं गरम होते, मी पोथी वाचायला सुरुवात केली तर दूध ओतू जाईल म्हणून आधी दूध गरम करून ठेवते, नाही तर बंद करते, नंतर आरूला सांगते। माझा खूप वेळ जाते, कारण सध्या माझे 5 मिनिटं 10 मिनिटं की मला खूप महत्त्वाचे। देवपूजा करून घेतलेली, छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे, हनुमान चालिसाचा पाठ करून घेतला, कारण आज हनुमान जयंती आहे, शनिवार आहे, पौर्णिमा सुद्धा आहे, म्हणून सगळ्यात आधी हनुमान चालिसाचा पाठ करून घेतला। आणि आता आपल्या दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करते। तर पुरण शिजलं की पुरणाचा स्वयंपाक झाल्यावर थोडं टेन्शन नसतं, म्हणजे सुरुवात तर होऊन जाती। तर म्हणून सगळ्यात आधी पुरण शिजवून घेतलेले, तर 4 वाजलेले आहेत आणि आता इथून पुढे सगळ्या स्वयंपाकाची तयारी करायची, बाकी हळूहळू आवरून घ्यायचे। सकाळचे भांडे लावायचे, कपड्याच्या घड्या करायच्या, ते पण सगळं बाकी आहे। तर आता दुपारच्या नंतरचे 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता मी पुरणाच्या शिट्ट्या केलेल्या आहेत। सगळ्यात आधी आईस मसाज केलेला आहे, उन्हाळ्यात म्हणजे एकदम घाम येतो ना तेव्हा चांगलं वाटतं, ताजी टवटवीत होते स्किन। आणि इथं पुरणाचा कुकर, आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे। इथं मी पुरण बनवायला घेतले, तर कुकरमध्ये डाळीच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि इथं आमटीची तयारी केली, त्याच्यासाठी कांदा भाजून घेतलाय, लसूण घेतलाय आणि खोबरं सुद्धा भाजून घेतलेले। तर आता कुकर थंड झाला की पुरण बनवून घेते, त्याच्यानंतर आमटीची तयारी करते आणि भजे वगैरे बाकी सगळी तयारी करून घेते। पुरण छानपैकी शिजलेले आहे, मस्त पुरण शिजले। आणि आता आमटीसाठी थोडीशी डाळ काढून घेतलेली, पाणी त्यात राहिलंच नाही, पाणी पण ओतून काढतात राहिलं तर, पण पाणी पूर्ण खेचून घेतलेले, अजिबात पाणी राहिलं नाही, म्हणून मी वरची डाळ काढून घेतली आमटीसाठी
आणि इकडं पुरण परतायला ठेवलं. पुरण परतायचं चालू आहे. मी पुरणपोळ्या बनवते तेव्हा बऱ्याच जणींना साखर टाकतात, पण गुळाच्याच पोळ्या छान लागतात, टेस्टी, म्हणून मग मी तर गुळच टाकलेला आहे बारीक करून. आता दुसऱ्या साईडला इकडे आमटी टाकून घेते लगेचच. आमटीसाठी खोबरं भाजून घेतलं, कांदा भाजून घेतला आणि लसूण अद्रक त्याचा पेस्ट करून घेतला, कोथिंबीर वगैरे टाकून. आणि अशी आमटी करते मी, कटाची आमटी म्हणतात ते. तर इकडे स्टीलच्याच पातेल्यात ठेवते. आता ना का माहिती, ॲल्युमिनियमची भांडी वापरायचं म्हणजे नकोसच वाटतं. तशी ॲल्युमिनियमची पातेली जरा जड राहतात, फोडणी वगैरे करपत नाही त्यातमध्ये, पण मी शक्यतो टाळतेच ॲल्युमिनियम वापरायचं, स्टीलच वापरते. मग ते कमी गॅसची फ्लेम ठेवून का होईना पण होतं हळूहळू. म्हणून आता इकडे या पातेल्यात आमटीला फोडणीची तयारी करते. इकडं पुरणसुद्धा परतायचं चालू आहे. इलायची वगैरे बारीक करून घ्यायची आहे, ते पण बाकीच आहे अजून, पण तोपर्यंत होतंय थोडंसं. तर आज उद्यापनासाठी मी बोलवलेले आमच्या गावाकडचेच एक काका आणि काकू इथे राहतात जवळच. तर त्यांना मी सांगितलेले मला असं पण एका सुहागण बाईची ओटी भरायची होती, हळदी कुंकू करायचं होतं, त्यांना जेवण खाऊ घालायचं होतं. तर मग ते दोघं जण हसबंड वाईफ आहेत, त्यांना मुलं वगैरे नाही आहेत, तर म्हणून मग मी त्यांनाच बोलवलं आज दोघांना पण. तर ते पण येणार आहेत 7:30ला, हे पण येतील ऑफिसमधून. म्हणून मग मला आज वेळेत करायचं, कारण आपलं घरचं राहतं तर टेन्शन राहत नाही, पण बाहेरून कोणाला बोलवतो तर त्यांच्या वेळेत सगळं आवरणं गरजेचं असतं. तर मग आता इथून पुढचा व्लॉग मला सगळं पूर्ण डिटेलमध्ये घेता येईल की नाही माहिती नाही, कारण वेळेत सगळं करायचे आणि व्हायला पण पाहिजे वेळेत सगळ्या गोष्टी. नंतर पूजा करायची, दुर्गेची आरती करायची आहे आणि हनुमान चालिसाचा पाठ तर मी सकाळीच करून घेतला होता, कारण आज पौर्णिमा पण आहे, शनिवार आहे आणि हनुमान जयंती सुद्धा असल्यामुळे मग करून घेतला मी तो सुद्धा पाठ. तरी मला मंदिरात जायचं होतं, हनुमानच्या मंदिरात ते रुटीच्या पानाची माळा वगैरे करून घालायचा विचार केला होता मी. शिवांशला घेऊन जाणार होती, पण त्याच्यासाठी अजिबात वेळ भेटणार नाही मला, कारण रुटीचं झाड शोधायचं, ते पानं तोडून आणायची, माळा बनवून परत शिवला घेऊन जायचं. नाही म्हटलं तरी माझा 1 तास गेला असता. आणि आजचा दिवस एकदम दिवसातलं शेड्यूल एकदम बिझी होतं, म्हणजे पूर्ण दिवस माझा ह्यातच गेला कामामध्ये. म्हणून मग आता लागलेली स्वयंपाकाला. तर आमटीला फोडणी टाकते छानपैकी. आणि काळं तिखट मम्मीने आताच पप्पांसोबत पाठवून दिलं होतं गावाकडनं. तर आमटी करायची म्हटलं की काळ्या तिखटाशिवाय मजा नाही, काळ्या तिखटाचीच आमटी छान होते. तसं तर मी काळा तिखट नाही वापरत जास्त, कारण मुलांना एवढं तिखट नाही सहन होत, रोजच्या भाज्या असतात डेली त्या खात नाहीत, म्हणून मग मी आपली लाल मिरचीच वापरते. पण अशा ठराविक भाज्या असतात, मासवड्याची भाजी, कटाची आमटी, असं अशा काही ठराविक भाज्यांना काळा तिखटच छान वाटतं, म्हणून मी काळ्या तिखट टाकून घेते. मग तर कसं होतं ना, पुरणाच्या स्वयंपाकात एक जण तरी एक्स्ट्रा मदतीला लागतं, तर मग फटाफट होऊन जातं. आणि म्हणजे एक म्हणजे सतत काहीतरी करत राहतो. बाकीचं कसं, कोणी लसूण सोलून दिला, कोणी मसाला बनवून दिला, कोणी इलायची सोलून दिली, तरी बाकी काम आपलं फटाफट होत राहतं. आधी मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई त्या होत्या, तेव्हा आम्ही दोघी मिळून भराभरा 1 तासात सगळ्यांचा स्वयंपाक करून किचन ओटा वगैरे पुसून रेडी राहायचं, कारण त्या वरची सगळी कामं करून द्यायची आणि मी फटाफट 2-3 बर्नरवरती खालच्या शेगडीवरती एखादं भात वगैरे ठेवून द्यायचे, पुरण शिजायला ठेवायचे, वरती भजी आणि आमटी ते सगळं करून घ्यायचे आणि नंतर शेवटी पोळ्या लाटून घ्यायचे भराभरा आणि त्या पोळ्या भाजायच्या, मी लाटून द्यायचे. तर कमी वेळ लागायचा, नाही म्हटलं तरी अर्धा वेळ सेव्ह होतो कोणी मदतीला राहतं तर मग असं आहे. आणि आता फटाफट मी आवरून घेते, स्वयंपाक पूर्ण झाला पाहिजे त्या यायच्या अगोदर. नंतर साडी वगैरे घालून घेते. तर मुद्दामच साडी घातली नाही, म्हणजे साडीच घालायला पाहिजे होती आजच्या दिवशी तरी, पण मग गरमी पण खूप आहे, काम एवढं, मुलं, आणि मग उरकलं नसतं मला, टायमाला झालं नसतं सवय नसल्यामुळे रोज, म्हणून तर मग म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर साडी घालून घ्यावी. तर नंतर साडी नेसून घेईल, आरती करून घेईल, दिवे वगैरे लावेल, तुळशी देवाचा दिवा, तोपर्यंत दिवस पण मावळतो, दिवे लावायची पण वेळ होऊन जाते. आता इथं आमटीला फोडणी दिली आणि छान अशी तर्री आलेली आहे आमटीला, दिसायला तर एकदम झणझणीत आणि अशी मस्त दिसते आमटी. आणि पुरणपोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं की किचन वट्यावरचा पसारा म्हणजे बघण्यासारखा असतो, भांडे ठेवायला सुद्धा जागा नसते. त्यातली त्यात माझं किचन जरा जास्त छोटंसं आहे, त्याच्यामुळे खूप जास्त पसारा होतो. तर तुम्हाला दाखवते मी, पसाऱ्याकडे दुर्लक्ष करा, थोडाफार पसारा कमी केलाय. आणि आता पोळ्या लाटायची सुरुवात केलेली आहे, म्हणजे भजे वगैरे तळून घेतले, पापड्या कुरड्या सुद्धा तळून घेतल्या. एका बाजूला भात आणि आमटी सुद्धा बनवून रेडी ठेवलेले आणि आमटी छान झालेली. आमटीचा वास सुद्धा खरंच खूप मस्त येतोय, कारण काळा तिखट जे होतं ना ते मम्मीने आत्ताच बनवलेलं होतं आणि ताजं पाठवलं होतं, त्याच्यामुळे एकदम छान झाली आमटी. खाल्ली नाही मी, पण वास आणि बघूनच कळते की मस्त झाली अशी. दिवस मावळलेला आहे, देवाला दिवा लावला, तुळशीत दिवा लावलेला आहे बाहेर. आणि आता मी फटाफट पोळ्या लाटून घेते आणि मग चेंज करून आरतीची वगैरे तयारी करते, तोपर्यंत त्या मावशी सुद्धा येतील. आणि आपला आजचा व्लॉग मी इथेच संपवते, भेटूया